हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. जर हा माणूस काही चुकीचं किंवा संशयास्पद हालचाल करू लागला तर लगेच आवाज दे. मयंक त्या दोघींना घेऊन बाहेर गेला तेव्हा अहानाने त्याचा हात धरला आणि म्हणाली, ऐक मयंक, ऋषभ वाईट माणूस नाही. कृपया त्याच्यावर विश्वास ठेव. सध्या आपण गेस्ट रूममध्ये राहूया. उद्या सकाळी विचार करू. तसंच समीरा अजून पूर्णपणे बरी झालेली नाही, हे समजून घे. मयंकने एकदा समीराकडे पाहिलं. ती खूप दुःखी दिसत होती. मग तो म्हणाला, ठीक आहे. त्यानंतर तिथे एक मेड आली आणि तिने सर्वांना त्यांच्या त्यांच्या खोल्या दाखवल्या. दरम्यान खोलीत आर्या म्हणाली, ऋषभ, तुला नक्की काय हवं आहे? ऋषभने जेव्हा आर्याचा चेहरा पाहिला तेव्हा त्याचं मन हेलावून गेलं. त्याला स्वतःवरच खूप राग येत होता. आर्याच्या गालावर चापटीचा ठसा स्पष्ट दिसत होता आणि ओठाच्या कोपऱ्यातून रक्तही येत होतं. ऋषभ खोलीत फर्स्ट एड बॉक्स शोधू लागला. आर्या रागाने म्हणाली, ऋषभ, माझ्याशी बोल आणि तू खोलीत काय शोधतोयस? ऋषभला फर्स्ट एड बॉक्स सापडला. त्याने तिचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवलं. आर्या मात्र वारंवार त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून ऋषभला पुन्हा राग आला. त्याने आर्याला जवळ ओढलं. आर्या यासाठी अजिबात तयार नव्हती. ती पूर्णपणे गोंधळून गेली आणि ऋषभकडे पाहू लागली. ऋषभने तिला इशाऱ्याच्या स्वरात म्हटलं, आता जर तू हल्लीस किंवा उठायचा प्रयत्न केलास तर परिणाम चांगले होणार नाहीत, समजलं ना? आर्या शांत बसून राहिली. ऋषभने तिचं रक्त साफ केलं, जखमेवर औषध लावलं आणि तिला बेडवर झोपवलं. त्यानंतर तो स्वतःही तिच्या शेजारी झोपला. आर्याने तिथून उठण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही, कारण ऋषभने तिला आपल्या मिठीत घट्ट धरून ठेवलं होतं. थोडा वेळ झगडल्यानंतर आर्याला झोप लागली. ती झोपताच ऋषभ उठला आणि खोली बाहेर निघून गेला. बाहेर येताच त्याने कारची चावी घेतली आणि विलाच्या बाहेर गेला. मयंकला तहान लागल्यामुळे तो पाणी प्यायला किचनमध्ये आला. तेव्हा त्याची नजर ऋषभवर पडली. ऋषभला अशा रागात बाहेर जाताना पाहून त्याने त्याचा पाठलाग करण्याचं ठरवलं. त्याला ऋषभ विरुद्ध पुरावे गोळा करायचे होते, जेणेकरून तो ऋषभ आणि त्याच्या कुटुंबाला शिक्षा मिळवून देऊ शकेल. ऋषभने कार सुरू केली आणि कार महामार्गावर वेगाने धावू लागली. मयंक ऋषभच्या कारच्या डिकीत लपला होता, कारण जर तो दुसऱ्या वाहनाने त्याचा पाठलाग करत राहिला असता तर कदाचित ऋषभ त्याच्या नजरेतून निसटला असता. सुमारे अर्धा तास प्रवास केल्यानंतर ऋषभची कार एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली. बंगल्याच्या नेम प्लेटवर आहुजा मॅन्शन असं लिहिलेलं होतं. ऋषभ कारमधून उतरला आणि आत गेला. त्याला पाहताच तिथे काम करणारे नोकर घाबरले. ऋषभ थेट हॉलमध्ये गेला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, मॉम, डॅड, कुठे आहात तुम्ही? लगेच खाली या. त्याच्या आवाजात इतका राग होता की नोकर घाबरून तिथून निघून गेले. थोड्याच वेळात जिन्यावरून त्याचे आई वडील खाली आले. त्याचे वडील म्हणाले, ऋषभ, इतक्या रात्री अचानक इथे कशासाठी आलायस? कंपनीत सगळं ठीक आहे ना? वडिलांचं बोलणं ऐकून ऋषभ म्हणाला, डॅड, कंपनी अगदी ठीक आहे, पण तुमचा मुलगा ठीक नाही. म्हणजे? त्याची आई विचारू लागली. ऋषभ तिच्याकडे वळला आणि म्हणाला, खरंच मॉम, आता नाटकं करणं बंद करा. मला सगळं समजलं आहे. त्या रिपोर्टर्सना समीराबद्दल वाईट बोलायला तुम्हीच पाठवलं होतं ना? तुम्ही स्वतः एक स्त्री असून असं घाणेरडं काम कसं काय करू शकता? ऋषभचे वडील रागाने म्हणाले, ऋषभ, काय बोलतोयस तू? आणि नीट बोल, त्या तुझ्या आई आहेत. आणि त्यावेळी ऋषभ कटू हसत म्हणाला, खरंच डॅड, तुम्हाला माहिती आहे का मॉमने काय केले? त्यानंतर त्याने सगळी हकीकत सांगितली. ऋषभची आई म्हणाली, हो, मीच केलं, कारण मला ती मुलगी पुन्हा तुझ्या आयुष्यात यावी असं वाटत नव्हतं. हे ऐकताच त्याचे वडील संतापले.
काय तू स्वतः एक स्त्री असून इतक्या खालच्या पातळीचं वागू शकतेस? आणि त्यावेळी ऋषभ म्हणाला, तुम्हाला मला आर्यापासून दूर ठेवायचं होतं, पण आता तुम्ही काहीही करू शकत नाही, कारण मी आर्याशी लग्न केलं आहे. आता तिला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. आणि यापुढे जर तुम्ही तिच्या विरुद्ध काही बोललात तर तुम्ही तुमचा मुलगाच गमवाल. तो पुढे म्हणाला, मी आर्यावर खूप प्रेम करतो. जर यावेळी आर्या माझ्यापासून दूर गेली तर मी स्वतःचा जीव देईन. आता निर्णय तुमच्या हातात आहे. जोपर्यंत तुम्ही आर्याला मनापासून स्वीकारत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी कोणतीही गोष्ट बोलणार नाही. इतकं बोलून ऋषभ तिथून निघून गेला. त्याचं बोलणं ऐकून त्याची आई जमिनीवर बसली आणि मोठ्याने रडू लागली, कारण आज पहिल्यांदाच ऋषभने तिच्याशी अशा कठोर शब्दात संवाद साधला होता. बाहेर येऊन ऋषभ कारमध्ये बसून निघून गेला आणि मयंक अजूनही धक्क्यात होता. त्याला वाटलं होतं की ऋषभ आर्यावर इतकं प्रेम करतो. आज त्याला ऋषभवर रागही येत नव्हता. त्याने स्वतःशीच म्हटलं, जर हे खरंच आर्यादीवर इतकं प्रेम करत असतील तर मी त्यांना वेगळं करणार नाही. असा विचार करताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याला माहिती होतं की आर्यालाही ऋषभसारख्या माणसाची गरज आहे. त्यानंतर त्याने कॅब बुक केली आणि ऋषभच्या विलाकडे निघाला. ऋषभ विलामध्ये आल्यावर आर्याच्या शेजारी झोपला. सकाळची वेळ. आज आर्याची झोप लवकर उघडली नव्हती. ती खूप थकली होती. ऋषभ उठला. तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि स्वतःच्या खोलीत जाऊन अंघोळ करून तयार झाला. तयार होऊन तो लिव्हिंग रूममध्ये आला आणि सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचू लागला. तेवढ्या तिथे आहाना आणि मयंक आले. मयंकने आहानाला रात्री घडलेली सगळी गोष्ट सांगितली होती. मयंक लिव्हिंग रूममध्ये आला. त्याच्यासोबत आहानाही होती. ऋषभने दोघांकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं? मयंक म्हणाला, जीजू, आम्ही घरी जात आहोत. समीरा इथेच राहील, पण माझ्या परीक्षा आहेत म्हणून मला घरी जावं लागेल. मयंकच्या तोंडून जीजू हा शब्द ऐकून ऋषभ आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. तेवढ्यात खोलीतून एक रागीट आवाज आला. काय म्हणालास तू? हा आवाज आर्याचा होता. ती काही वेळापूर्वीच उठली होती आणि स्वतःसाठी कॉफी बनवायला किचनमध्ये जात होती. मयंकच्या तोंडून जेजू ऐकताच तिचा राग अनावर झाला. ती म्हणाली, हा उद्धट माणूस तुझा जीजू नाही. ऋषभने तिच्याकडे रागाने पाहिलं, पण आर्याने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि म्हणाली, हो मयंक, कुठे चाललास तू? आणि आहाना, तू कुठे चालली आहेस? आहाना मयंकने एकमेकांकडे पाहिलं आणि हताशपणे मान हलवली. आर्याने त्यांच्याकडे रागाने पाहत म्हटलं, तुम्हाला काय वाटतं, मी मिस्टर इंडिया आहे का? माझा आवाज ऐकू येत नाही का? तेवढ्यात आहाना म्हणाली, पण आर्या, मिस्टर इंडिया तर पुरुष होता ना, आणि तू तर मुलगी आहेस. आहाना, माझं डोकं आधीच खराब झालं. कृपया ते अजून खराब करू नकोस. गप्प उभी राहा. पण मग आर्याने मयंककडे पाहिलं आणि म्हणाले, तू एकटाच कुठे चाललास? थांब, मी सुद्धा तुमच्यासोबत येते. माझा फोन घेऊन येते. असं म्हणत ती त्या खोलीकडे निघून गेली जिथे ती रात्री थांबली होती. आर्या लिव्हिंग रूममधून गेल्यानंतर आहाना आणि मयंकने ऋषभकडे पाहिलं. ऋषभने त्यांना जाण्याचा इशारा केला. ते निघू लागले. तेव्हा ऋषभ म्हणाला, तुम्ही माझ्या ड्रायव्हरसह जा. आहानाला तिच्या घरी सोडून दे आणि मग समीरा व आर्याचं आवश्यक सामान घेऊन ये. बाकीचं सामान माझे बॉडीगार्ड आणतील. आहानाने मयंकच्या खांद्यावर हात ठेवला आणि होकार द्यायला सांगितलं. मयंक मागे वळून म्हणाला, हो जीजू. आणि मग ते दोघं निघून गेले. त्यानंतर त्यांच्या गेल्यानंतर ऋषभ स्वतःशीच म्हणाला, चल ऋषभ, मेहुणा तर तयार झालाय.
आता त्या शेरणीला पण मनवायला हवं, असं म्हणत तो त्या खोलीकडे गेला जिथे आर्या गेली होती. खोलीत आर्या तिचा फोन शोधत होती, पण तिला तो सापडत नव्हता. तिने पूर्ण बेड अस्तव्यस्त केला, सगळं इकडून तिकडे केलं, पण तरीही फोन मिळाला नाही. ती अजूनही फोन शोधत होती. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि रिषभ आत आला. रिषभला पाहून आर्या पुन्हा तिच्या कामात गुंतली, पण रिषभ आत येताच त्याने दरवाजा बंद केला. दरवाजा बंद होण्याचा आवाज ऐकून आर्याने त्याच्याकडे पाहिलं. रिषभ तिच्याकडेच पाहत उभा होता. तिने दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि म्हणाली, तू दरवाजा लॉक का केला? मला घरी जायचं आहे. आर्याचं बोलणं ऐकून रिषभ तिच्याकडे चालत जात म्हणाला, घर? हे काय आहे मग? आजपासून हेच तुझं घर आहे. आर्याने त्याच्याकडे रागाने पाहत उत्तर दिलं, हे माझं नाही, तुझं घर आहे. आणि तसंच मी या लग्नाला मान्यताही देत नाही. तिचं बोलणं ऐकताच रिषभला राग आला. तो तिच्या जवळ गेला आणि एका झटक्यात तिला भिंतीला टेकवलं. तो म्हणाला, मी तुला किती वेळा सांगितलंय की असं बोलू नकोस, पण तू माझं ऐकतच नाहीस. आणि जर ऐकायचंच नसेल तर ठीक आहे. त्यानंतर त्याने अचानक तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. तो आर्याला प्रेमाने नव्हे तर रागाच्या भरात चुंबन देत होता, त्यामुळे तिला दुखापत होत होती. सुमारे 20 मिनिटांनंतर रिषभ तिच्यापासून दूर झाला. त्याच्यापासून दूर झाल्यावर आर्या मोठमोठे श्वास घेऊ लागली. ती थोडी सावरताच तिने रिषभच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली, माझ्यापासून दूर राहा. रिषभ तिच्या या वागण्यामुळे रिषभला खूप राग आला. त्याने आर्याची हनुवटी घट्ट पकडली आणि म्हणाला, रिषभ आहुजावर हात उगारणाऱ्याला रिषभ आहुजा इतक्या सहजासहजी सोडत नाही. आजपर्यंत कोणाचीही मला मारण्याची हिंमत झाली नाही. आणि तू असो, सोड. तू माझं प्रेम आहेस म्हणून तुझ्याकडून एक काय 100 थप्पडा खायला मी तयार आहे. आर्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि ती दुसरी थप्पड मारणार इतक्यात रिषभने तिचा हात पकडत म्हटलं, जर तू पुन्हा मला थप्पड मारलीस तर मी तुला पुन्हा किस करेन. त्यामुळे नीट विचार करूनच कर, ठीक आहे? हे ऐकताच आर्याचा हात सैल पडला. ते पाहून रिषभच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. आर्या म्हणाली, पहा रिषभ, मला तुझ्यासोबत राहायचं नाही, समजलंस? त्यावर रिषभ म्हणाला, आर्या, तुला बाहेरची परिस्थिती माहिती नाही का? सगळ्यांना हे कळलं आहे. मीडिया तुझ्या घरीही येऊ शकते. समीरासाठी माझ्या विलापेक्षा सुरक्षित जागा दुसरी कोणतीच नाही. आर्या दात ओठखात म्हणाली, हो, तुझ्या आईचीच मेहरबानी आहे. आर्याचं बोलणं ऐकून रिषभ शांत झाला. ते पाहून आर्याला वाटलं की कदाचित आपण जरा जास्तच बोललो. ती लगेच म्हणाली, ठीक आहे, मी या घरात राहीन, पण माझ्या 2 अटी आहेत आणि त्या तुला कोणत्याही परिस्थितीत मान्य कराव्या लागतील. रिषभ तिच्याकडे पाहत म्हणाला, अरे वा, माझ्याच घरात राहायचं आणि मलाच अटी घालायच्या? बरं सांग, योग्य वाटल्या तर मान्य करेन, नाहीतर विसरून जा. आर्या म्हणाली, पहिली अट म्हणजे आपण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपू आणि माझ्या परवानगीशिवाय तू मला स्पर्श करणार नाहीस. दुसरी अट म्हणजे मी कुठेही ये जा करत असताना तू मला अडवणार नाहीस. रिषभ तिच्या जवळ येत म्हणाला, मिसेस आहुजा, तुमची दुसरी अट मी मान्य करतो, पण जर तुम्ही खूप वेळ बाहेर राहिलात तर मी स्वतः तुम्हाला घ्यायला येईन. आणि हो, अजून एक गोष्ट, तुम्ही कोणत्याही मुलासोबत मला दिसू नये, नाहीतर तुमचं काही होणार नाही. पण त्या मुलाची मात्र खैर नाही. आणि पहिल्या अटीबद्दल बोलायचं तर ती मी मान्य करणार नाही. इतक्या सुंदर पत्नीपासून दूर राहणं माझ्यासाठी अशक्य आहे. मी तुला फक्त कम्फर्टेबल होण्यासाठी वेळ दिला आहे, दूर जाण्यासाठी नाही.
आर्याने त्याच्याकडे रागाने पाहत विचारलं, माझ्याकडे दुसरा पर्याय आहे का? रिषभने तिचे गाल ओढत हसून उत्तर दिलं, नाही, अजिबात नाही. आणि आता माझ्या खोलीत चल, कारण मयंक कधीही येईल. आर्या गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. तेवढ्यात रिषभने तिला उचलून घेतलं आणि म्हणाला, समीरा आणि मयंकही इथेच आपल्यासोबत राहणार आहेत, कारण तू त्यांच्याशिवाय राहू शकत नाहीस. रिषभचं बोलणं ऐकून आर्या काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग मनातच म्हणाली, मी प्रत्येक वेळी तुझा खूप तिरस्कार करण्याचा प्रयत्न करते, पण तू काही ना काही असं करतोस की तुझा तिरस्कार करणं माझ्यासाठी कठीण होतं. रिषभने आपल्या मिठीत असलेल्या आर्याकडे पाहिलं. ती कुठल्या तरी विचारात हरवली होती. तो स्वतःला विचारण्यापासून थांबू शकला नाही. काय विचार करते आहेस बेबी तुझ्याबद्दल? हे उत्तर तोंडातून निघताच आर्यालाच आश्चर्य वाटलं. तिने नजर दुसरीकडे वळवत म्हटलं, म्हणजे मी विचार करत होते की मला तुझ्यापासून कधी सुटका मिळणार. रिषभला समजलं की ती विषय बदलत आहे. त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि म्हणाला, मी जिवंत असेपर्यंत तू माझ्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाहीस, समजलं? त्याच्या त्या कृतीमुळे आर्या लाजली आणि तिचे गाल लाल झाले. ते दोघे बोलत असतानाच अचानक कोणीतरी मोठ्याने रडत आणि किंचाळत असल्याचा आवाज आला. आवाज ऐकताच दोघेही त्या दिशेने धावले. खोलीत पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की समीरा झोपेतच जोरजोरात ओरडत होती आणि रडतही होती. आर्या लगेच तिच्या जवळ गेली आणि तिला मिठीत घेतलं, जेणेकरून ती शांत होईल. रिषभने त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना बोलावलं. काही वेळातच डॉक्टर आले आणि त्यांनी समीराची तपासणी केली. तोपर्यंत आर्या आणि रिषभ लिव्हिंग रूममध्ये चिंताग्रस्तपणे फेऱ्या मारत होते. थोड्या वेळाने डॉक्टर तपासणी करून बाहेर आले. त्यांना पाहताच आर्या घाईने विचारू लागली, डॉक्टर, समीरा कशी आहे? सगळं ठीक आहे ना? डॉक्टर म्हणाले, पहा, ती सध्या मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ आहे. तिचं वातावरण बदलणं गरजेचं आहे, त्यामुळे तिला बरं वाटेल. ते पुढे म्हणाले, मिस्टर आहुजा, तुम्ही तिला काही काळासाठी या वातावरणापासून पूर्णपणे दूर ठेवा. नवीन ठिकाणी गेल्याने तिचं मन दुसरीकडे लागेल आणि ती हळूहळू या सगळ्या गोष्टी विसरेल. आर्याने रिषभकडे पाहिलं. रिषभने तिला धी देत डॉक्टरांना उत्तर दिलं, मी तिला पुढील शिक्षणासाठी लंडन युनिव्हर्सिटीत पाठवत आहे. डॉक्टर हसून म्हणाले, ओ, खूप छान. असं म्हणून डॉक्टर निघून गेले. दुपारच्या वेळी मयंकच्या परीक्षा सुरू होत्या, त्यामुळे तो व्हिलामध्ये येताच आपल्या नवीन खोलीत गेला आणि सामान लावून अभ्यासाला बसला. आर्या समीरासोबत गप्पा मारत होती आणि तिला जेवणही भरवत होती. तेवढ्यात रिषभ खोलीत आला आणि समीराला म्हणाला, काय मग, माझी प्रिन्सेस कशी आहे? रिषभचं बोलणं ऐकून समीराने मान हलवून होकार दिला. रिषभ पलंगावर बसला आणि समीराला विचारलं, समीरा, तुझ्या ताईंनी तुझ्यासाठी काही विचार केला आहे का? रिषभचे बोलणे ऐकून समीरा आर्याकडे पाहू लागली. मग रिषभ म्हणाला, तू पुढच्या शिक्षणासाठी लंडनला जात आहेस. हे ऐकताच समीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रिषभ तिचे अश्रू पुसत म्हणाला, अगं, मी तर ऐकलं होतं की समीरा कधी रडत नाही आणि आज हे काय पाहतोय मी. आणि तसंही तुझं स्वप्न आहे ना, एक दिवस डॉक्टर बनायचं. आता तुला सर्वोत्तम शिक्षण मिळत आहे. तुला खूप मेहनत करायची आहे आणि तुझ्या ताईचं नावही उज्ज्वल करायचं आहे. समीरा म्हणाली, पण मी इथे राहूनही ते करू शकते ना. इतक्या दूर जाण्याची काय गरज आहे? रिषभ म्हणाला, गरज आहे. तू तिथे राहशील तर तुझं स्वप्न पूर्ण लक्ष अभ्यासावर राहील.
आणि जर तू लंडनमधून मेडिकल डिग्री घेतलीस तर ते तुझ्या भविष्यासाठी खूप चांगलं ठरेल. ऋषभचं बोलणं ऐकून समीरा तयार झाली, पण आर्या म्हणाली, ऋषभ, ती तिथे एकटी राहील का? ऋषभ म्हणाला, कसल्या गोष्टी करतेस? ती तिथे तिच्याच घरी राहील. मी कालच तिच्यासाठी एक विला विकत घेतला आहे. त्यात काही मेड्सही असतील ज्या समीराची काळजी घेतील. त्याचं बोलणं ऐकून समीरा म्हणाली, हे काय जास्तच नाही का? म्हणजे मी हॉस्टेलमध्येही राहू शकते ना? ऋषभ म्हणाला, तूही माझ्यासाठी तुझ्या ताईसारखीच आहेस साली साहिबा, पण मला नाही वाटत की तू हॉस्टेलमध्ये राहावंस आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. ऋषभ इतकं बोलून निघणार होता तेव्हा आर्या म्हणाली, ऋषभ थांबला. ऋषभ, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आर्या समीराच्या खोलीतून बाहेर गेली आणि ऋषभही तिच्या मागे गेला. काही वेळातच दोघे त्यांच्या खोलीत पोहोचले. ऋषभला थोडी मस्करी सुचली म्हणून तो म्हणाला, आर्या, काय करतेस? अजून तर दिवस आहे. हे सगळं आपण रात्री करू. त्याचं बोलणं ऐकून आर्या रागाने म्हणाली, ऋषभ, हा विनोद करण्याची वेळ नाही. मला समीराच्या सुरक्षिततेची काळजी वाटते आहे. तिची तब्येतही कधी कधी बिघडते. आपल्याशिवाय ती हे सगळं कसं सांभाळेल? ऋषभ म्हणाला, अरे देवा आर्या, मी सगळा विचार केला आहे. तिथे मी डॉक्टरही नियुक्त केले आहेत जे समीराला कोणतीही अडचण येऊ देणार नाहीत. आणि सुरक्षिततेचा प्रश्न असेल तर तिथे नेहमी बॉडीगार्ड्स असतील जे लपून समीराचं संरक्षण करतील. पण याबद्दल समीराला सांगू नकोस, नाहीतर ती मोकळेपणाने आयुष्य जगू शकणार नाही. अजिबात काळजी करू नकोस. मी सगळं व्यवस्थित केलं आहे. उद्या सकाळची फ्लाईट आहे. काय, इतक्या लवकर? आर्या म्हणाली. ऋषभ उत्तरला, जितक्या लवकर जाईल तितकं तिच्यासाठी चांगलं आहे. चल आता जेवण करूया. त्यानंतर सगळेजण डायनिंग टेबलवर गेले. सर्वांनी एकत्र जेवण केलं आणि नंतर आपापल्या खोलीत झोपायला गेले. पण ऋषभ अजूनही जागाच होता. तो समीराच्या लंडनमधील राहण्याच्या व्यवस्थेची तयारी करत होता. रात्रीचे 3 वाजले तेव्हा ऋषभचं काम पूर्ण झालं. तो आपल्या खोलीत गेला, पण तिथे त्याला आर्या दिसली नाही. मग तो समीराच्या खोलीत गेला. तिथे त्याने पाहिलं की आर्या समीराला मिठीत घेऊन झोपली होती. ऋषभ काही वेळ तसाच झोपलेल्या आर्याकडे पाहत राहिला आणि मग स्वतःच्या खोलीत जाऊन झोपला. सकाळी 8 वाजता सर्वजण डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते. काही वेळानंतर ते लिव्हिंग रूममध्ये बसले. आर्या म्हणाली, चल मी तुझी पॅकिंग करून देते. त्यावर ऋषभ म्हणाला, त्याची काही गरज नाही. तिथे मी सगळं आधीच अरेंज केलं आहे. समीरा बेटा, तू फक्त आवश्यक सामान घेऊन जा. त्यानंतर आर्या स्वयंपाकघरात दुपारच्या जेवणाची तयारी करायला गेली. जरी स्वयंपाकी जेवण बनवत असले तरी आज समीरा जाणार होती, म्हणून आर्याला स्वतःच्या हाताने तिच्यासाठी जेवण बनवायचं होतं. समीरा तिच्या खोलीत आवश्यक वस्तू गोळा करत होती. तेवढ्यात ऋषभ तिथे आला आणि तिला एक पॅकेट देत म्हणाला, हे तुझ्यासाठी. समीराने उत्सुकतेने पॅकेट उघडलं. त्यात काही कागदपत्र होती. लंडनमधील विला ऋषभने समीरच्या नावावर केला होता. त्यासोबत एक नवीन आयफोन आणि एक कार्डही होतं. आर्या आणि मयंक खोलीत येणार होते. तेवढ्यात त्यांना समीराचा आवाज ऐकू आला, हे सगळं माझ्यासाठी आहे, पण याची काही गरज नाही. हे खूप जास्त आहे. तेव्हा ऋषभ थोडा रागावत म्हणाला, ही कसली गोष्ट झाली? मला वाटलं होतं की प्रॉपर्टीचे कागद, आयफोन आणि कार्ड पाहून तू खूप आनंदी होशील, पण तू तर अजिबात खुश दिसत नाहीस. अजूनही तू मला आपलं मानलं नाहीस का? समीरा म्हणाली, नाही जिजू, तसं नाही,
पण हे सगळं खूप महाग आहे. ऋषभ म्हणाला, समीरा तसं काही नाही. मी एवढे पैसे कोणासाठी कमावतो? आपल्या माणसांसाठीच ना. मी सांगतोय ना, हे सगळं तुझंच आहे. आणि ऐक, तुझ्या ताईला सांगू नकोस की लंडनमधला तो विला मी तुझ्या नावावर केला आहे आणि याबद्दलही काही सांगू नकोस. या कार्डमध्ये अमर्यादित रक्कम आहे. तू पूर्ण वर्षभर शॉपिंग केलीस तरी ते संपणार नाही. चल आता हे सगळंही ठेव आणि ऐक, काहीही गरज पडली तर फक्त एक फोन कर. दीदीला सांगू नकोस. ती तुम्हा दोघींना नेहमी अशीच चांगली लाईफ द्यायची इच्छा बाळगत होती आणि बघ, तिचं स्वप्न आता पूर्ण होत आहे. चल आता हे सगळं ठेवून दे आणि खाली चल. निघायची वेळ झाली आहे. आर्या आणि मयंक जे बाहेर उभे होते ते लगेच खाली गेले. त्यांना दोघांनाही नको होतं की ऋषभ आणि समीराला त्यांच्यामधलं बोलणं कळावं. आणि वेळातच ऋषभ आणि समीरा खाली आले. खाली येताच समीरा आर्याला मिठी मारून म्हणाली, दीदी मी तुम्हाला खूप मिस करेन. तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच मयंक म्हणाला, ओ म्हणजे फक्त दीदीलाच, मला नाही? बरोबर आहे. आता तू या गरीब माणसाला का आठवण काढशील? समीरा म्हणाली, भाऊ तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण तुम्हाला दीदीसोबत राहण्याची संधी मिळत आहे. तिचं बोलणं ऐकून मयंक लगेच जाऊन समीराला मिठी मारत म्हणाला, जाडे थोडं कमी खा. दीदी बघ ना, भाऊ अजूनही माझी मस्करी करत आहेत, समीराने तक्रारीच्या सुरात म्हटलं. तेव्हा आर्याने मयंकचा कान पिळत म्हटलं, आता बोल. अगं दीदी काय करताय, दुखतंय. आता नाही म्हणणार समीराला जाडी. मयंक म्हणाला. तेव्हा समीरा पुन्हा म्हणाली, दीदी भावाची चांगली खबर घ्या. मयंक समीराकडे रागाने पाहू लागला. त्यानंतर तिघांनी एकमेकांना मिठी मारली. ऋषभ दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. जेव्हा समीराला ऋषभ दिसला नाही तेव्हा ती मागे वळली आणि तिने पाहिलं की ऋषभ मागे उभा राहून त्या तिघांकडेच पाहत होता. समीरा ऋषभ जवळ गेली आणि त्याला मिठी मारली. ऋषभनेही तिला मिठी मारून दिली. समीरा हळू आवाजात ऋषभला म्हणाली, जीजू एक सिक्रेट सांगू का? दीदी अजूनही तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि तुम्ही वचन द्या की तुम्ही दीदीला कधीही सोडून जाणार नाही. त्यांनी स्वतः सांगितलं तरीही नाही. ऋषभने हे ऐकलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. तिला मिठी मारत तिच्या पाठीवरून हात फिरवत तो म्हणाला, त्याची काळजी तू करू नको सालीसाहेबा, मी आर्याला कधी सोडून जाणार नाही. त्याचं बोलणं ऐकून समीराच्या चेहऱ्यावरही हसू आलं आणि मग ती ऋषभपासून दूर झाली आणि पुन्हा आर्याजवळ गेली. काही वेळानंतर सगळे विमानतळासाठी निघाले. विमानतळावर घोषणा होताच समीरा सगळ्यांना मिठी मारून निघून गेली. आर्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. ऋषभने तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, तुलाही हेच हवं होतं ना? आर्या उदास आवाजात म्हणाली, हो मलाच हे हवं होतं. काही वेळानंतर सगळेजण घरी परतण्यासाठी निघाले. आर्याने आज सुट्टी घेतली होती आणि मयंकला कॉलेजला जायचं होतं, म्हणून ऋषभने मयंकला कॉलेजमध्ये सोडलं आणि आर्याला घरी सोडलं. त्यानंतर ऋषभ ऑफिसला निघून गेला. आर्या घरी आली आणि सरळ तिच्या खोलीत गेली. ती खूप थकली होती. ती बेडवर पडताच तिला लगेच झोप लागली. मयंक त्याच्या जिवलग मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता, त्यामुळे तो आज तिथेच थांबणार होता. ऋषभलाही ऑफिसमध्ये खूप काम होतं, त्यामुळे आज त्याला थोडा उशीर होणार होता. आर्या झोपलेली असतानाच तिचा फोन वाजू लागला. फोन आहानाचा होता. आर्याने नंबर न पाहताच कॉल उचलला. हॅलो, कोण बोलते? आर्या एवढंच म्हणाली होती तेवढ्यात दुसऱ्या बाजूने आवाज आला. हॅलो आर्या, खूप मोठी समस्या झाली आहे. लवकर फिनिक्स पबमध्ये ये. तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आर्याने शेवटचं वाक्य ऐकलं आणि कॉल डिस्कनेक्ट झाला. तिने परत फोन लावला,
पण फोन स्विच ऑफ येऊ लागला. आर्याने आहानाच्या तोंडून शेवटची ओळ ऐकली होती की तिला वाटलं की आहाना संकटात आहे. आर्या पटकन खाली आली आणि पार्किंगमध्ये जाऊन कारमध्ये बसली आणि पबच्या दिशेने वेगाने निघाली. तिला खूप घाबरल्यासारखं वाटत होतं. तिची कार वाऱ्याशी स्पर्धा करत धावत होती. रस्त्यावर फारशा गाड्या नव्हत्या कारण फिनिक्स पब शहराबाहेरच्या बाजूला होता. आर्या तिची कार खूप वेगाने चालवत होती. तेवढ्यात एक BMW कार येऊन धडकली. कार चालवणाऱ्या माणसाने बहुधा दारू प्यायली होती, त्यामुळे कार चालवताना त्याचा तोल गेला आणि त्याची कार आर्याच्या कारला धडकली. घाईघाईत कार चालवल्यामुळे आर्याने सीट बेल्ट लावला नव्हता. अचानक झालेल्या धडकेमुळे आर्याचे डोके स्टेअरिंग व्हीलला आदळले. आर्या खूप घाबरली होती आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. तिच्या तोंडातून फक्त एकच शब्द बाहेर पडला, रिषभ. तिकडे रिषभ ऑफिसमध्ये बसून एक फाईल तपासत होता. अचानक त्याला खूप विचित्र वाटू लागलं. त्याने लगेच फोन काढला आणि आर्याला कॉल लावला. बराच वेळ फोन वाजत राहिला पण कोणीही कॉल उचलला नाही. रिषभने 2-3 वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण आर्याने फोन उचलला नाही. आता रिषभला खूप घाबरल्यासारखं वाटू लागलं. मग त्याने घरच्या लँडलाईनवर फोन केला. फोन एका मेडने उचलला. हॅलो, कोण? रिषभने विचारलं. आर्या कुठे आहे? मेड म्हणाली, सर, मॅडम थोड्या वेळापूर्वीच कार घेऊन बाहेर गेल्या आहेत. त्या खूप घाईत घरातून निघाल्या होत्या. रिषभ रागाने म्हणाल्या, मी तुम्हा सगळ्यांना तिची काळजी घ्यायला सांगितलं होतं ना. इतके बोलून त्याने रागाने फोन ठेवला. त्याने लगेच राघवला फोन करून आपल्या केबिनमध्ये बोलावलं. राघव लगेच शोधून काढ की आर्या कुठे आहे. ती घरची कार घेऊन गेली आहे. कारचा नंबर ट्रेस करून शोध की ती कुठे आहे. राघव फक्त ओके बॉस असं म्हणाला आणि बाहेर निघून गेला. साधारण 10 मिनिटांनंतर राघव रिषभच्या केबिनमध्ये आला आणि म्हणाला, सर, मॅडमची कार ट्रेस झाली आहे. रिषभ म्हणाला, लगेच कार काढ. येस सर. काही वेळातच रिषभ आर्याच्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचला. तिथले दृश्य पाहून त्याच्या अंगावर काटा आला कारण तिथे एका कारची अवस्था खूपच वाईट झाली होती आणि ती कार आर्या चालवत होती. गाडीला खूप जोरात धडक बसली होती, त्यामुळे कार चालवणाऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असेल हे सहज समजत होतं. पण आर्या त्याला कुठेच दिसत नव्हती. तो रागाने म्हणाला, राघव, शोधून काढ आर्या कुठे आहे. मला ती कोणत्याही परिस्थितीत हवी आहे. तुझ्याकडे फक्त 20 मिनिटांचा वेळ आहे. रिषभचे बोलणे ऐकताच राघवने मान हलवली आणि लगेच फोन करून आपल्या माणसांना सर्व हॉस्पिटलमध्ये तपास करण्यास सांगितलं. हॉस्पिटलमध्ये एक मुलगा एका मुलीला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. त्या मुलीच्या कपाळातून खूप रक्त वाहत होतं आणि ती बेशुद्ध झाली होती. डॉक्टर, डॉक्टर, हे इडियट डॉक्टर कुठे आहेत? तो मोठ्याने ओरडत होता. तेवढ्यात तिथे सुमारे 45 वर्षांचे एक डॉक्टर आले. त्यांनी समोर उभ्या असलेल्या मुलाकडे पाहिलं आणि घाबरत म्हणाले, मिस्टर सिंघानिया तुम्ही? तो मुलगा ओरडत म्हणाला, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? आहे ना? या मुलीकडे बघा, हिच्या डोक्यातून रक्त वाहत आहे आणि ती बेशुद्ध आहे. लगेच उपचार सुरू करा. जर हिला काही झालं तर मी तुमचं हे हॉस्पिटल जाळून टाकेन. हे ऐकताच डॉक्टर म्हणाले, नाही नाही मिस्टर सिंघानिया, तुम्ही त्यांना स्ट्रेचरवर झोपवा, मी लगेच तपासतो. डॉक्टरांनी इतर डॉक्टरांना बोलावलं आणि आर्याला ऑपरेशन रूममध्ये घेऊन गेले. डॉक्टर म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांना बरे करू. असे म्हणत ते ऑपरेशन रूममध्ये गेले.
तेवढ्यात त्या मुलाला फोन आला. फोनवरील व्यक्तीचे बोलणे ऐकताच तो घाईघाईने बाहेर निघून गेला. जसे तो बाहेर जात होता तितक्यात त्याची एका दुसऱ्या मुलाशी धडक झाली. क्षणभर दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. त्यानंतर तो मुलगा बाहेर निघून गेला. रिषभने मात्र त्याच्याकडे जास्त लक्ष दिले नाही. तेवढ्यात राघव आला आणि म्हणाला, सर, आर्या मॅडम याच हॉस्पिटलमध्ये आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे ऐकताच रिषभ ऑपरेशन रूमकडे धावला आणि बाहेर उभा राहून ऑपरेशन रूमवरील लाल दिव्याकडे पाहत राहिला. साधारण 1 तासानंतर डॉक्टर ऑपरेशन रूममधून बाहेर आले. रिषभ लगेच त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, डॉक्टर, आर्या कशी आहे? काही अडचण तर नाही ना? डॉक्टर आश्चर्याने म्हणाले, मिस्टर आहुजा तुम्ही? रिषभ रागाने म्हणाला, मी तुम्हाला विचारतोय की आर्या कशी आहे आणि तुम्हाला माझ्या नावाची पडली आहे? तुम्हाला काय वाटतं, मी हे हॉस्पिटल बंद करू शकत नाही का? रिषभचे बोलणे ऐकताच डॉक्टरांचा चेहरा फिकट पडला. पडणारच ना, कारण रिषभ आहुजा हवा ते करू शकत होता. अखेर तो इतका यशस्वी उद्योगपती होता. तो एका रात्रीत कोणाच्याही आयुष्याची वाट लावण्याची ताकद ठेवत होता. त्या आता ठीक आहेत. आम्ही टाके घातले आहेत. उद्या सकाळपर्यंत त्यांना शुद्ध येईल. डॉक्टरांचे बोलणे ऐकून रिषभने सुटकेचा निश्वास सोडला आणि राघवला म्हणाला, इथल्या सगळ्या औपचारिकता पूर्ण कर. मी आर्याला घरी घेऊन जातो. राघवने होकारार्थी मान हलवली आणि तो तिथून निघून गेला. डॉक्टर रिषभला थांबवू शकत नव्हते, कारण त्यांना माहिती होतं की रिषभ स्वतः डॉक्टर आहे आणि तो आर्याची योग्य काळजी घेऊ शकतो. त्यामुळे त्यांनीही काही न बोलता आर्याला घेऊन जाण्याची परवानगी दिली. थोड्याच वेळात रिषभने आर्याला आपल्या मिठीत उचललं आणि बाहेर पडला. काही वेळातच दोघे कुणालच्या शहराबाहेरील एका विलामध्ये पोहोचले. दुसरीकडे एका राजवाड्यासारख्या घरात एका 5 वर्षाच्या मुलीने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं. सर्व नोकराण्या वारंवार दरवाजा ठोठावत होत्या, पण ती मुलगी दरवाजा उघडत नव्हती. तेवढ्यात तिथे एक तरुण आला. त्याने दरवाजा जवळून सर्व नोकरांना बाजूला होण्यास सांगितलं आणि म्हणाला, साची बेबी, प्लीज दरवाजा उघड. साचीने आवाज ऐकताच म्हटलं, डॅड, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना की आम्हाला आमची मॉम हवी आहे, पण तुम्ही आमचं काहीच ऐकत नाही. जोपर्यंत तुम्ही आम्हाला मॉम आणून देत नाही तोपर्यंत आम्ही ना काही खाणार ना काही पिणार. एक नोकराणी म्हणाली, मिस्टर सिंघानिया, त्यांच्या औषधांची वेळ झाली आहे. जर त्यांनी वेळेवर औषधं घेतली नाही तर समस्या होऊ शकते. तिचे बोलणे ऐकून तो तरुण म्हणाला, बेबी, मॉम मिळाली आहे. पापा लवकरच तुम्हाला मॉमला भेटायला घेऊन जातील. प्लीज दरवाजा उघड. जर मॉमला कळलं की तू सगळ्यांना असा त्रास देत आहेस तर ती खूप रागावेल. हे ऐकताच त्या मुलीने पटकन दरवाजा उघडला आणि त्या तरुणाच्या गळ्यात पडत म्हणाली, नाही डॅड, मी जेवणही करेन आणि औषधही घेईन. फक्त तुम्ही माझी मॉम लवकर आणा. असं म्हणत ती त्याच्या मिठीत शिरली. त्यानंतर त्या तरुणाने स्वतःच्या हाताने तिला जेवण भरवलं, औषधं दिली आणि तिला बेडवर झोपवलं. तिला झोपवल्यानंतर तो बाहेर आला. त्याने बाहेर 60 वर्षांचे एक वृद्ध गृहस्थ भेटले. ते म्हणाले, आदित्य, तू साचीला सांगितलं खरं, पण तुलाही माहीत आहे की तिची आई जिवंत आहे की नाही हे आपल्यालाच माहिती नाही. आदित्य म्हणाला, माहिती बरोबर होती. कदाचित मला अक्षरा सापडली आहे. ते खरोखर अक्षराच आहे की नाही हे मला माहीत नाही, पण तिला पाहून मला असं वाटलं की तीच अक्षरा आहे. वृद्ध गृहस्थ आश्चर्याने म्हणाले, खरंच? हो दादाजी, आज तिचा छोटासा अपघात झाला होता.
म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. उद्या मी साचीला घेऊन तिला भेटायला जाणार आहे. थोडा वेळ आणखी बोलल्यानंतर ते वृद्ध गृहस्थ त्यांच्या खोलीत गेले आणि आदित्यही आपल्या खोलीत निघून गेला. खोलीत पोहोचताच त्याची नजर समोर लावलेल्या अक्षराच्या फोटोवर पडली. तो फोटो पाहत म्हणाला, 2 वर्षांपासून तुला शोधत होतो. आता जाऊन तू सापडली आहेस, पण ती तूच आहेस याची खात्री करायची आहे. जर मला कळलं की ती तूच आहेस तर यावेळी मी तुला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. तुझ्या मुलीला आणि मलाही तुझी खूप गरज आहे. प्लीज परत ये अक्षरा. आदित्य जवळजवळ 1 तास तिथेच उभा राहून फोटो न्याहाळत राहिला. त्याला अक्षरासोबतची शेवटची भेट आठवली, जेव्हा अक्षरा भारतात येण्यासाठी निघाली होती. अरे आदित्य, तू साचीसारखा का वागत आहेस? मी सांगितलं ना, मी लवकरच परत येईन. अचानक आदित्य मोठ्याने ओरडला. अक्षरा. आणि त्यावेळी दुसरीकडे ऋषभ आर्याला घेऊन फार्म हाऊसवर आला. हे फार्म हाऊस शहरापासून थोडं दूर होतं. मात्र त्या व्हिलामध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थापित केलेली होती. तिथे 2 नोकर होते, एक साफसफाईसाठी आणि दुसरा स्वयंपाकासाठी. तेच त्या फार्म हाऊसची देखभालही करत होते. ऋषभची कार फार्म हाऊसच्या बाहेर येऊन थांबली. त्यानंतर ऋषभने आर्याला आपल्या मिठीत उचलून आत नेलं. आर्याच्या डोक्यावर अजूनही पट्टी बांधलेली होती आणि औषधांच्या परिणामामुळे ती अजूनही बेशुद्ध होती. आत गेल्यावर तो थेट आपल्या खोलीत गेला. खोलीत जाऊन त्याने आर्याला अलगद बेडवर झोपवलं. त्यानंतर तो अंघोळ करण्यासाठी शॉवरकडे गेला. काही वेळाने अंघोळ करून तो बाहेर आला. ऋषभ येऊन आपल्या लाडक्या पत्नी आर्याकडे पाहू लागला, जी झोपेत एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती. ऋषभची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. तिच्या डोक्यावर पट्टी बांधलेली असली तरी ती खूप सुंदर दिसत होती. ऋषभ आर्याच्या जवळ गेला आणि तिच्या कपाळावर हलके चुंबन घेतलं. त्यानंतर तो खोलीतून बाहेर निघून गेला. ऋषभ खाली आला आणि एका मेडला त्याच्या स्टडी रूममध्ये कॉफी आणायला सांगितलं. मग तो आपल्या स्टडी रूममध्ये जाऊन बसला. ऋषभला आर्यासोबत वेळ घालवायचा होता, म्हणून त्याने आधी सर्व कामं पूर्ण करून घ्यायचे ठरवले, जेणेकरून तो निर्धास्तपणे तिच्यासोबत वेळ घालवू शकेल. रात्रीचे 2 वाजले होते. आर्याला जाग आली आणि ती उठून बसली. मध्यरात्री अचानक जाग आल्यामुळे ती थोडी गोंधळी होती. आजूबाजूचे बदललेले वातावरण पाहून ती चकित झाली. आर्याला तिचा अपघात जो आहे तो आठवला आणि तिला भीती वाटू लागली. हे कोणाचं घर आहे? मी इथे कशी आले? ऋषभ कुठे आहे? असं म्हणत तिने आपल्या डोक्याला हात लावला. डोक्यावरची पट्टी पाहून ती अधिकच गोंधळली. आर्या उठली आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली. ती अजून पूर्णपणे बरी झाली नव्हती, त्यामुळे भिंतीचा आधार घेत हळूहळू चालत होती. ती खोली बाहेर आली आणि बाहेर जाण्याचा रस्ता शोधू लागली. थोडा वेळ शोधल्यानंतर तिला एका खोलीतून कीबोर्डचा आवाज ऐकू आला. जणू कुणीतरी लॅपटॉपवर काम करत होतं. आर्याने हलकेच आत डोकावून पाहिलं तर तिला ऋषभ दिसला. तो आपल्या डेस्कवर बसून लॅपटॉपवर काम करत होता. ऋषभला पाहताच आर्याने सुटकेचा निश्वास सोडला. ती लगेच आत गेली आणि जाऊन थेट ऋषभच्या मांडीवरती बसली. ऋषभ कामात मग्न होता. अचानक आपल्या मांडीवरती आर्याला पाहून तो थोडा आश्चर्यचकित झाला. आर्याने आपले डोके ऋषभच्या छातीवर टेकवले आणि तिला नेहमीच ऋषभजवळ आल्यावर एक वेगळा शांतपणा जाणवत असे. ऋषभलाही तिला इतक्या समाधानाने पाहून खूप आनंद झाला आणि त्याने तिला तसेच राहू दिले. कधी आर्याला झोप लागली ते दोघांनाही कळले नाही. ती गाढ झोपली होती
झोपेत तिचे डोके वारंवार खाली झुकत होते, पण तरीही ती ऋषभपासून दूर होत नव्हती. ऋषभने आपला लॅपटॉप बाजूला ठेवला, आर्याला अलगद उचललं आणि आपल्या खोलीकडे निघाला. खोलीत जाऊन त्याने आर्याला बेडवर झोपवलं आणि स्वतःही तिच्या शेजारी झोपला. काही वेळ तो तिच्याकडे पाहत राहिला आणि नंतर त्यालाही झोप लागली. सकाळ झाली. ऋषभ रात्री उशिरापर्यंत काम करत होता, त्यामुळे त्याला जाग आली नव्हती. आर्याचे डोकेही रात्री खूप दुखत होते, त्यामुळे ती सुद्धा उठली नव्हती. सिंघानिया मॅन्शनमध्ये साची इकडे तिकडे पळत होती आणि तिच्या मागे 8-10 नोकर चाकत धावत होते. ते सर्वजण तिला नाश्ता करायला लावण्याचा प्रयत्न करत होते, पण साची मात्र त्यांना चांगलेच पळवत होती. आदित्यने हा गोंधळ ऐकला, पण त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, कारण हे रोजचेच होते. काही वेळाने आदित्य खाली आला आणि डायनिंग एरियात बसला. त्याने साचीला म्हटलं, तुम्ही काल रात्री म्हणाला होतात ना की तुम्हाला तुमच्या मॉमला भेटायचं आहे, मग लवकर डायनिंग टेबलवर या, नाश्ता करा, त्यानंतर आपण तुमच्या मम्माला भेटायला जाऊ. हे ऐकताच साची लगेच थांबली आणि आदित्य जवळ येऊन म्हणाली, खरंच डॅड, आज तुम्ही मला मॉमला भेटवणार आहात? साचीचे बोलणे ऐकून आदित्यने हसत मान हलवली आणि तिचे लक्ष नाश्त्याकडे वळले. आदित्यचा इशारा पाहता साचीने पटकन नाश्ता संपवायला सुरुवात केली. सर्व मेट्स तिच्याकडे आश्चर्याने पाहत होत्या, कारण ती कधीच इतक्या पटकन कुणाचे ऐकून नाश्ता करत नव्हती. थोड्याच वेळात नाश्ता संपला आणि साची आपल्या डॅडला म्हणाली, डॅड, फक्त 2 मिनिट थांबा, मी लगेच जाऊन येते. तिची ही घाई पाहून आदित्य फक्त हसला. तेवढ्यात आदित्यच्या फोनवर एक कॉल आला. त्याने कॉल उचलला आणि समोरच्याचे बोलणे ऐकून फक्त एवढेच म्हणाला, ठीक आहे, मी येतो. इतके बोलून त्याने कॉल कट केला. त्यानंतर त्याने एका मेडला सांगितलं, जानकीजी, मला ऑफिसमधून तातडीचा फोन आला आहे, मला लगेच तिथे जावे लागेल. साची खाली आली की तिला समजावून सांगा की डॅडला अचानक एक महत्त्वाचे काम आले होते, त्यामुळे जावं लागलं, पण मी दुपारच्या जेवणाच्या वेळी परत येईन आणि तिला घेऊन जाईन. जानकीजींनी काही न बोलता मान हलवली. त्यानंतर आदित्य तिथून निघाला आणि आपल्या ऑफिसकडे रवाना झाला. ऋषभ आणि आर्या यांची झोप दुपारी 12 वाजता उघडली. ऋषभची झोप उघडताच त्याने पाहिलं की आर्या त्याला मिठी मारून झोपली आहे आणि ती खूपच गोड दिसत होती. ऋषभने तिच्या कपाळावर हलकेच किस केलं आणि जसा तो उठायला गेला तसा त्याचा पाय ब्लँकेटमध्ये अडकला आणि तो थेट आर्याच्या अंगावर पडला. त्याच्या पडण्यामुळे आर्याची झोप उघडली. ऋषभ, काय करत आहेस? मला लागलं ना, आर्याने अर्धवट उघड्या डोळ्यांनी म्हणत बेडवर उठून बसली. सॉरी बेबी, माझा पाय घसरला आणि मी पडलो, तुला काही लागलं नाही ना जान? आर्याने त्याच्या प्रश्नाला काहीच उत्तर दिलं नाही आणि ती आजूबाजूला पाहू लागली, कारण त्या फार्म हाऊसमध्ये सर्वत्र झाडे रोपे होती, जी त्या ठिकाणाचे सौंदर्य आणखीन वाढवत होती. आर्या हळूहळू उठली आणि बाल्कनीत गेली. तिथले वातावरण खूपच आकर्षक आणि सुंदर होते. तेवढ्यात ऋषभही तिथे आला आणि मागून येऊन त्याने आर्याला आपल्या मिठीत घेतले. आर्याने काहीच बोललं नाही, कारण तिलाही तो क्षण मनापासून जगायचा होता. ती सकाळीही किती सुंदर असते, जिथे आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला आपल्या मिठीत सामावून घेते. पण आपले नशीब कुठे असे आहे, कदाचित आपण सिंगलच राहणार. चला आता पुन्हा कथेकडे वळूया. ऋषभने आर्याच्या खांद्यावर आपले डोके टेकवले आणि दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंडाळले.
म्हणजेच त्याने तिला मागून आपल्या मिठीत घेतलं होतं. काही वेळ असेच उभे राहिल्यानंतर आर्याच्या डोक्यात पुन्हा वेदना सुरू झाल्या. तिची तब्येत अजूनही पूर्णपणे ठीक नव्हती. तिने आपल्या डोक्यावर हात ठेवला. काय झालं बेबी? रिषभने विचारताच आर्या हळू आवाजात म्हणाली, माझ्या डोक्यात खूप दुखत आहे. आर्याचे बोलणे ऐकताच रिषभने तिला आपल्याकडे वळवलं आणि उचलून बेडवर झोपवलं. त्यानंतर त्याने तिची पट्टी काढून तपासणी सुरू केली. रिषभ एक न्यूरोसर्जन होता, त्यामुळे त्याला काय करायचं हे चांगलंच माहिती होतं. तपासणी केल्यानंतर त्याने पुन्हा आर्याच्या डोक्याला पट्टी बांधली. नंतर तो म्हणाला, बेबी, तुझं नुकतंच ऑपरेशन झालं आहे, त्यामुळे थोडं दुखणं स्वाभाविक आहे. मी तुला पेन किलर देतो, मग तुला त्रास होणार नाही. आर्याने त्याच्या बोलण्यावर मान हलवून होकार दिला. सिंघानिया मॅन्शनमध्ये साची लिव्हिंग रूममध्ये बसली होती. ती तिच्या आईला भेटण्यासाठी पूर्णपणे तयार झाली होती, कारण मेनने तिला सांगितलं होतं की तिच्या वडिलांना काही महत्त्वाचे काम आल्यामुळे त्यांना ऑफिसला जावं लागलं आहे. दुसरीकडे आदित्य सिंघानिया आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. त्याचा असिस्टंट विनयने दरवाजावर टकटक केली. कम इन, आदित्यने आपल्या थंड आवाजात म्हटलं. विनय आत आला आणि आपल्या बॉसला अभिवादन करत म्हणाला, बॉस, मिस्टर शर्मांनी डीलसाठी होकार दिला आहे आणि ते ही डील आपल्यालाच देणार आहेत. हो, मला आधीपासूनच माहिती होतं की असंच होईल. त्यांना सांगा की आम्ही त्यांच्या अमेरिकेतील व्यवसायात पूर्ण सहकार्य करू. काही दिवसातच मी भारतातही नंबर 1 बिझनेसमन बनेन. आदित्यचे बोलणे ऐकून विनय म्हणाला, बॉस, पण एक अडचण आहे. आदित्यने विचारलं. पण काय? विनय म्हणाला, इथे एक असा बिझनेसमन आहे ज्याच्या उपस्थितीत आपल्याला डील करण्यात अडचण येऊ शकते, कारण संपूर्ण भारतात त्याच्या अनेक कंपन्या, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. त्यांच्या कंपनीच्या सीईओने जवळजवळ संपूर्ण भारतातील बाजारपेठेवर वर्चस्व मिळवलेलं आहे. हे ऐकताच आदित्य रागाने म्हणाला, मिस्टर विनय कटियार, मी तुला पगार देतो, दुसरा कोणी नाही. माझ्यासमोर दुसऱ्याची स्तुती करणं तुला खूप महागात पडू शकते. अशा परिस्थितीत सर्वात मोठा धोका तुझ्या नोकरीलाच आहे. आदित्यचे बोलणे ऐकताच विनयची चांगलीच घाबरगुंडी उडाली. तो लगेच मवाळ स्वरात म्हणाला, अरे नाही बॉस, मला माझी नोकरी गमवायची नाही. तुमच्यासारखा चांगला बॉस असताना मी दुसऱ्याची स्तुती का करेन? तुम्ही तर या बिझनेस इंडस्ट्रीचे किंग आहात. तुमच्यापेक्षा चांगलं कोणी करूच शकत नाही. मी तुमचा खूप आदर करतो. कृपया मला नोकरीतून काढून टाका. आणि तसंही तुम्ही जिथे जाता तिथे यशस्वी व्यवसाय उभा करता. जसा तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभा करून इतके यशस्वी झालात, तसाच इथल्या सर्व बिझनेसमनना मागे टाकणं तुमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. विनयच्या या गोड बोलण्यामुळे आदित्यला आणखी चिडचिड झाली. त्याला कुणी खुशामत केलेली अजिबात आवडत नव्हती. म्हणून तो आपल्या थंड आवाजात म्हणाला, जस्ट गेट लॉस्ट. आदित्यचे हे शब्द ऐकताच विनयचा चेहरा उतरला. त्याने फक्त मान हलवली आणि केबिनच्या बाहेर निघून गेला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.